वारी म्हणजे काय? वारकरी म्हणजे काय? वारीची परंपरा केव्हा सुरू झाली? हे प्रश्न सतत आपल्या मनात येतात. पंढरीचा वास चंद्रभागेचे स्नान, पंढरीचे वास चंद्रभागेचे स्नान आणि ते दर्शन विठोबाचे. वारी म्हणजे काय तर महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक एक पदयात्रा होय. वारी ही महाराष्ट्रातील धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. वारी करणाऱ्या व्यक्तीस वारकरी असे म्हणतात. भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या पांडुरंगाचे म्हणजेच विठ्ठलाचे हे भक्त असतात. भगवंताचे विस्मरण होऊ देऊ नये यासाठी गळ्यात तुळशी माळ घालतात. ती घातल्याविना वारकरी होता येत नाही असे वारकरी पंथ सांगतो. पायी केल्या जाणाऱ्या वारीची परंपरा बरीच जुनी आहे. असे म्हणतात की 13व्या शतकात ही परंपरा असल्याचे उल्लेख सापडतात. संत श्रेष्ठ ज्ञानदेवांच्या घराण्यात पंढरीच्या वारीची परंपरा होती असे सांगितले जाते. वारकरी धर्मात कोणत्याही कार्याची सुरुवात करताना पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय असा जयघोष केला जातो. अशी ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी या दोन्ही वेळा होते. आळंदी येथून संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ आणि संत तुकाराम हे वारकरी संप्रदायातील महत्वाचे संत होते. असे म्हणतात की ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानदेवे रचिला पाया तुका झाला से कळस, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या, तुळशीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान, मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित, तुका म्हणे माझे हेच सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने.